बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणेने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगोडे, सचिन मेमाने, रमेश मेमाने आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचा समावेश आहे। कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही दिवस तो येरोडा कारागृहात बंदिस्त होता, मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आले। त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटे साताऱ्याजवळील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबून कर्मचाऱ्यांनी जेवण केले। इतकेच नाही तर याचवेळी 2 फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणाऱ्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला। हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।